आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. माहिती अधिकार नियम 2026 लागू, अर्ज शुल्क, अपील शुल्क आणि नवीन प्रक्रिया जाहीर. आपण सुद्धा राजपत्री पत्रक सुद्धा समोर पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाने माहितीचा अधिकार RTI कायदा 2005 अंतर्गत राज्यातील माहिती मागणी, अपील आणि तक्रार प्रक्रियेसाठी नवीन महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 अधिसूचित केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या ह्या नियमामुळे माहितीचा अधिकाराच्या अर्ज, शुल्क, अपील आणि सुनावणी प्रक्रियेत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. हे नियम राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून लागू झाले आहेत. अधिसूचना 12 जून 2026. माहिती अधिकार. नवीन नियमानुसार माहिती मागण्यासाठी अर्जदाराला संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याकडे साध्या कागदावर विविध नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल. या अर्जासोबत 30 रुपये अर्ज शुल्क भरणे आवश्यक राहणार आहे. माहितीच्या प्रतीसाठी शुल्कात बदल. राज्य शासनाने माहिती पुरवण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे दरही स्पष्ट केले आहेत. त्यानुसार N4 किंवा त्यापेक्षा लहान आकाराच्या कागदावरील प्रत्येक पानासाठी 5 रुपये शुल्क आकारले जाईल. डिजिटल किंवा स्कॅन प्रतासाठी देखील प्रति पान 5 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहेत. मोठ्या आकाराच्या कागदाच्या किंवा प्रति नमुने किंवा प्रतिकृतीसाठी प्रत्यक्ष खर्च आकारला जाईल. अभिलेखांच्या तपासणीसाठी पहिला 1 तास मोफत राहील. त्यानंतर प्रत्येक तासासाठी किंवा त्यांच्या भागासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना दिलासा. नियमानुसार दारिद्र्यरेषेखालील BPL नागरिकांकडून अर्ज शुल्क व माहिती शुल्क आकारले जाणार नाही. मात्र त्यासाठी संबंधित प्रमाणपत्राची प्रत अर्जासोबत जोडावी लागेल. तथापि अत्यंत मोठ्या प्रमाणातील माहिती मागितल्यास पहिली 50 पाने विनामूल्य दिली जातील आणि त्यानंतरची पानासाठी निर्धारित शुल्क आकारले जाईल. ऑनलाईन आणि UPIद्वारे शुल्क भरण्याची सुविधा. नवीन नियमामध्ये नागरिकांना अधिक सुलभता देण्यासाठी ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याच्या पर्यायाचा समावेश करण्यात आला आहे. रोख रक्कम, न्यायालय शुल्क, मुद्रांक, बँक ड्राफ्ट, पोस्टल ऑर्डर यासह ऑनलाईन माध्यम UPIद्वारे शुल्क भरता येणार आहे. एका अर्जात एकच विषय. नवीन नियमातील महत्त्वाचा बदल म्हणजे एका अर्जात केवळ एकाच विषयावरील माहिती मागता येणार आहे. अर्ज साधारणतः 150 शब्दाच्या मर्यादित असावा. एकापेक्षा अधिक विषयावरील माहिती हवी असल्यास स्वतंत्र अर्ज करावा लागेल. जनमाहिती अधिकारी केवळ पहिल्या विषयावरच उत्तर देऊ शकतील आणि उर्वरित विषयासाठी स्वतंत्र अर्ज करण्याचा सल्ला देऊ शकतील. ओळखपत्र अनिवार्य. माहिती अधिकार अर्जासोबत आता अर्जदाराने नागरिकत्व सिद्ध करणाऱ्या छायाचित्रयुक्त ओळखपत्राची स्वयंसांकेतिक प्रत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओळखपत्राशिवाय आलेला अर्ज जनमाहिती अधिकारी परत करू शकतील. वारंवार माहिती मागण्यावर निर्बंध. एखाद्या अर्जदाराला पूर्वीच तीच माहिती पुरवण्यात आलेली असल्यास पुन्हा त्याच माहितीची मागणी केल्यास माहिती अधिकारी पूर्वीच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ देऊन अर्ज निकाली काढू शकतील. संकेतस्थळावरील माहिती थेट मिळणार. जर मागितलेली माहिती शासनाच्या किंवा सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर आधीच उपलब्ध असेल तर जनमाहिती अधिकारी अर्जदाराला थेट संकेतस्थळावरून माहिती घेण्यास सांगू शकतील. अशा माहितीचे स्वतंत्र प्रमाणीकरण देण्यास नकार देण्याचा अधिकाऱ्यांना असेल. वैयक्तिक माहितीबाबत कडक नियम. नवीन नियमानुसार सार्वजनिक हिताशी संबंध नसलेली किंवा एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप करणारी वैयक्तिक माहिती देण्यातून सूट राहील. मात्र व्यापक सार्वजनिक हित विरुद्ध झाल्यास सक्षम प्राधिकरणाच्या समाधानानंतर अशी माहिती उघड केली जाऊ शकते. त्यासाठी सार्वजनिक हित अस्तित्वात असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी अर्जदाराला असेल. अपील शुल्क निश्चित. जनमाहिती अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध प्रथम अपील करताना 50 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल करताना 100 रुपये शुल्क आकारले जाईल. अपीलसोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑनलाईन सुनावणीची सुविधा. राज्य माहिती आयोगासमोरील सुनावण्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदार, तक्रारदार किंवा प्रतिवादी योग्य वेळी कागदपत्रे सादर केल्यास ऑनलाईन माध्यमातून आपली बाजू मांडू शकतील. माहिती न दिल्यास जबाबदारी निश्चित. सार्वजनिक प्राधिकरणांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत स्वतःहून प्रसिद्ध करावयाची माहिती वेळेवर प्रसिद्ध न केल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून
अशा प्रकरणात शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, अशी तरतूद नियमामध्ये करण्यात आली आहे. पारदर्शकतेकडे महत्त्वाचे पाऊल. माहिती अधिकार कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये अधिक पारदर्शकता, सुसूत्रता आणि डिजिटल सुलभता आणण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने हे नवीन नियम लागू केले आहेत. ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, एकाच विषयावरील अर्जाची अट आणि अपील प्रक्रियेतील स्पष्टता यामुळे नागरिकांना माहिती मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि शिस्तबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि ऐकतील दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पत्र पाहूया. माहिती अधिकाऱ्याबाबत आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले. 12 जून 2026चे पत्र. हे पूर्ण राजपत्र अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो.